आठवलं. तू लहान होतास तेव्हा आश्रमात अजून एक मुलगा तुझ्यासोबत मित्र, जवळचा मित्र. त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याशी मिळतो. अच्छा, हो का? पण कसं काय शक्य आहे? मी लहान होतो तेव्हा मला तर नाही आठवत की मी तुला कधी बघितलं असेल. याला जर सगळं आठवलं तर फार मोठी गडबड होऊन बसेल. वेंकी, आई तुला बोलावते. काय हो? तुम्ही काय मुद्दाम हात आलात का झोपायला? मग मला त्या फटाळी सोबत झोपण्यात काही इंटरेस्ट नाही, कळलं ना? या घरात बेडवर पलंगावर झोपायचा अधिकार फक्त आणि फक्त मला आहे, कारण मी सर्वात जास्त खर्चाचे पैसे देतो. अहो, पण आता बाहेर काय होणार आहे हे तुम्हाला माहिती नाहीये का? म्हणजे काय होणार आहे बाहेर? बाबा बोलणार आहेत सगळ्यांशी. कशाबद्दल? कशाबद्दल म्हणून काय विचारताय? इस्टेटी बद्दल. कशी, कोणाला किती द्यायचे याबद्दल. बाबांची कसली आली इस्टेट? इस्टेटीची वाटणी करण्यासाठी आधी इस्टेट असावी लागते ना. इथे तर फक्त आनंदच आहे. नाही, बरोबर आहे तुमचं. फार काही नसेलच, पण असतील की 4-2 एवढ्या, काही पॉलिसीचे पैसे, फंडाचे पैसे, सगळे मिळून असतील 2-3 लाख रुपये. त्याची वाटणी असेल कदाचित. तुला कसं माहित ग याच्याबद्दल? अहो, आता तुम्ही आत आलात ना झोपायला, तेव्हा बाहेर ते सगळ्यांना सांगत होते. आम्ही बायका म्हटलो की आम्ही जातो झोपायला, तुमचं चालू दे. तेव्हा मी ऐकलं हे. तुम्हाला हे सगळं जर ऐकायचं असेल ना, तर बाहेर जाऊन ऐकावं लागेल हे सगळं. मला नाही इंटरेस्ट इस्टेटीमध्ये. मी झोपतो, मला उद्या सकाळी ऑफिसला यायचे. ठीक आहे, झोपा तुम्ही निवांत. मी पण जाते झोपायला. नक्की ना? फार कठीण जात आहे आनंदी मला तुम्हाला सोडून तिथे राहणं. गाडे पाटलांच्या घरात अगदी एकटी पडलीये मी. आधी सुद्धा मी एकटीच होते, अर्धवट आयुष्य जगत होते. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं अर्धवट आयुष्य तुम्ही पूर्ण केलं. पण आता पुन्हा आपल्यात दुरावा आलाय. मला तो अजिबात सहन होत नाहीये. पण मी मनावर दगड ठेवून माझ्यापासून तुम्हाला दूर ठेवते. खरं तर किती छान आयुष्य होतं तुमचं आणि माझं, आपल्या दोघींचंच. मग हे सगळं का होऊन बसलं? सिद्धिराजशी लग्न केल्यामुळे माझी आणि तुमची ताटातूट झाली हे मी कधीच विसरणार नाही. माझी या लग्नाबद्दलची दुसरी कुठलीही आठवण ताजी राहील का नाही ते नाही माहिती मला. पण आपण या लग्नामुळे दुरावलो गेलो ही आठवण माझ्या मनातून कधीच पुसली जाणार नाही.
जानकीला सगळं आठवलं तर नाही ना?